नमस्कार। न्यूज 18 लोकमतचा हा विशेष कार्यक्रम आहे, पण या विशेष कार्यक्रमात मी आज स्वागत करणार नाहीये, कारण गुलाब या चक्रीवादळानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान केलंय। आज शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागतो की काय असा प्रश्न निर्माण झालाय। इतक्या चिंतातूर झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर न्यूज 18 लोकमत पोहोचतंय। माझा सहकारी विलास बढे रोज तुमच्यापर्यंत महाराष्ट्रभरातल्या घडामोडी आणतो। आज मात्र तो त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नेमकी त्याची परिस्थिती काय आहे, सरकारपर्यंत त्या शेतकऱ्याचा आवाज, त्याची चिंता, या महापुराचा पंचनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया। वास्तव जोपर्यंत वारंवार सरकारपर्यंत पोहोचवलं जाणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची व्यथा नेमकी काय आहे, शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती, त्याच्या शेतातली परिस्थिती काय आहे हे लक्षात येणार नाही। आणि म्हणून महापुराचा पंचनामा करायला न्यूज 18 लोकमतच शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलाय। माझा सहकारी विलास बढे माझ्या सोबत आहे। विलास, विदारक चित्र आज तुझ्या समोर असणार आहे, कारण तू शेतकऱ्याच्या बांधावर आज पोहोचलायस आणि नेमकी या गुलाब चक्रीवादळानं काय परिस्थिती शेतकऱ्यासमोर निर्माण केलेली आहे ते तू दाखवतोयस। विलास, सुवर्ण अगदी खरं आहे। माझ्या मागे आता फक्त अंधार दिसत असेल आणि आज मराठवाडा आणि विदर्भातल्या इथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात असाच अंधार आहे, असाच काळोख आहे आणि या काळोखातून एखादी प्रकाशाचा किरण तरी दिसेल अशी आशा आहे। पण आता आपण पूरग्रस्त भागात पोहोचलोय आणि एका शेतात आहोत। ही गंजी आहे सोयाबीनची। खरं तर कायम इथं दुष्काळाची भळभळती जखम घेऊन जगणाऱ्या या मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्यासाठी यावर्षी ही दुष्काळाची जखम आली। भळभळतीच ही जखम, पण ही ओल्या दुष्काळाची आहे। मी जरा दाखवतो तुला। ही जी गंजी आहे सोयाबीनची, ही सोयाबीनची गंजी आहे, भिजून गेलेली आहे आणि आता अगदी बघा याला मोड फुटलेत। कुठे काढण्याच्या आधी जर ह्याला मोड फुटलेले असतील, हे सगळं बुरशी चढलेली आहे याला आणि ह्याचा खालचा जो थर आहे तो पूर्णपणे पाण्याखाली होता। पूर ओसरून गेलेला आहे, पाणी ओसरलेलं आहे, पण दुःख मात्र ओसरलेलं नाहीये, अश्रू मात्र अजूनही वाहत आहेत। आणि या सगळ्या परिस्थितीत हा चिखल जो आहे, हा चिखल इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा आहे। त्यांनी जी स्वप्न बघितलेली होती त्या सगळ्या स्वप्नांचा सुद्धा आज चिखल झालेला आहे। आणि आज या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा? उद्या त्याला दिवाळी साजरी करायची होती, त्याला त्याच्या मुलीबाळींची लग्न करायची होती, त्याला पुढचं आयुष्य जगायचं होतं, पण आज या परिस्थितीतून त्याला कसं जगावं हा त्याच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आज त्याची व्यथा सांगण्यासाठी म्हणून आज थेट बांधावर आपण आलोय आणि हे सगळे शेतकरी आहेत जे भोगतायत, जे आज या चिखलामध्ये आपलं भविष्य शोधण्याचा प्रयत्न करतायत। या ओल्या झालेल्या गंजींमध्ये आपलं कष्ट, स्वप्न सगळं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र सुद्धा आज आपल्या डोळ्यांनी पाहतायत आणि या सगळ्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं हा त्यांच्या समोरचा यक्ष प्रश्न आहे। या शेतकऱ्यांशी बोलूया, जाणून घेऊया त्यांची व्यथा नेमकी काय आहे। बाळासाहेब, या पावसानं, या पुरानं तुमच्या समोर काय वाढून ठेवलंय? आमच्या समोर काय वाढवून ठेवलंय साहेब, ह्याच्या आधीपासून जर मी थोडं पाठीमागं गेलो, जून महिन्यामध्ये पाऊस चांगला झाला, असं वाटत होतं की यावर्षी सणवार सगळं आनंदात होतील, घरभर लकलकून जाईल, पण परिस्थिती वेगळी झाली। कोरोनाच्या काळामध्ये कामं नसल्यामुळे आम्ही 24 तास शेतात राबलो, शेतं सुपीक केली आणि नशिबानं पाऊससुद्धा जूनमध्ये चांगला पडला। त्याचा परिणाम आम्ही परत खर्च करीत गेलो। सोयाबीन दोनदा खुरपिली, 3 फवारण्या केल्या, खताची चांगली मात्रा दिली त्याला आणि सोयाबीन सुद्धा दिष्ट लागावी तसं सोयाबीन रानामध्ये खुलत होतं। आम्हाला वाटत होतं आमचं सोनं पिकतंय आणि आज आमच्या कुटुंबावर नक्कीच दिवाळी काय असते, दिवाळी जशी खायची होईल तशी दिवाळी लेकरा बाळाची सुद्धा फटाकडे वाजवायची होईल हे आनंदात आम्ही होता। पण 20 सप्टेंबरपासून जे
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीन काढायचा जो मोसम असतोय त्या मोसमाच्या आधीपासूनच वारं फिरत होतं आणि 20 ते 21 सप्टेंबरपासून जी पावसाला सुरुवात झाली ती पाऊस असा झाला नुसतं स्वप्नच धुवून नेलं नाही, स्वप्नाबरोबर आमची सोयाबीन धुवून नेली, सोयाबीन धुत त्यानं आमची रानं धुवून नेली. एवढंच काय, पाझर तलाव फुटल्यावर नुसतं रानच धुवून गेलं नाही, काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करून लेकराबाळाच्या तोंडचा घास काढलेला त्या असा काटकसर करून ज्या विहिरी खाणल्या होत्या त्या विहिरी सुद्धा बुजलेल्या आहेत. आज सरकार सांगतं, विमा कंपनीला आदेश दिलाय, विमा कंपनी आम्हाला सांगते तू शेतात जा, ऑनलाईन कर. शेतात गेल्यावर साहेब वास्तव असं आहे, सगळं येत आहे. फोटो काढायच्या टायमाला ती म्हणताय थोडं थांब, नुसतं गोल 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 फिरतोय. पाण्यामध्ये उभं राहायची सध्या ताकद राहिलेली नाही. आम्ही महिना झाला गेल्या महिन्यापासून पाण्यात उभा आहोत. आमचं पाय बघितलं तर पाय साहेब असं सोलून निघालेले आहेत. यापेक्षा दुसरी वेदना नाहीत. आणि पीक विमा सरकारवर ढकलीत आहे, सरकार पीक विम्यावर ढकलीत आहे. मेहरबान सरकार, मायबाप, तुम्ही ही आसमानी संकट आहे, ही सुलतानी संकट आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला आता कोणी पावना रावळा कोणी मदत करणार नाही. ह्या संकटाला राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हीच मदत करणार आहे. आणखी एक साहेब 1 मिनिटभर मला वेळ द्या, माझी व्यथा ऐकून घ्या. ह्या महाराष्ट्रात आम्ही बघतो टीव्हीवर, सगळ्याच्या आमच्या घरात टीव्ही आहेत. सोमय्या साहेब अनेक ती चार्टर्ड अकाउंटंट आहेत. साहेब तुम्ही मोठ्या लोकांचं घोटाळा करण्यास जरा थांबवा, मराठवाड्यामध्ये या आणि तुमच्या बुद्धीचा कस लावा. आमचं किती नुकसान झालंय, आमच्या कशात नुकसान झालंय, पीक विम्याचा घोटाळा काढा, पीक विम्याचा घोटाळा काढा. आमच्या जमिनीचं कसं नुकसान झालंय, शेताचं कसं खरडून गेलंय, ह्याच्यावर थोडं बारीक लक्ष द्या. नक्कीच. आता जे त्यांनी सांगितलं की आमचं सोनं गेलेलं आहे, हे सोनं जाणं काय आहे हे दाखवतो. कुठल्याही शेतकऱ्यासाठी त्याच्या शेतीतली आणि याच मातीचं काय झालंय हे आपण बघतो या पावसामुळे. आणि दुसरं म्हणजे हे बघा, आज एका झाडाला पानं कमी आणि शेंगा जास्त अशी परिस्थिती होती. याचा अर्थ सोयाबीनचं पीक किती चांगलं पिकलं होतं याचा अंदाज येईल. पण आज याला बुरशी लागली आहे आणि झाडावरच आज हे सगळं वापतंय आणि याला कोणीही विचारणार नाही. अगदी जनावरं सुद्धा याला खाणार नाहीयेत. 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याच्या पदरात पडणार नाहीये. याला म्हणतात सोन्याची माती होणं. आणि ही माती आज शेतकऱ्याची झालेली आहे, माती झाली आहे त्याच्या स्वप्नांची. आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांचं आत्ताच नाही तर गेली 2 वर्ष झालं नुकसान होत आहे. पण आजच्या या भयानक पूरग्रस्त परिस्थितीमुळं शेतकरी एवढा हतबल झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे, व्याकुळ झालेला आहे की त्याला आता उद्याचा प्रश्न आहे. उद्या जर हे पीक नाही आलं तर उद्याच पेरायचं काय आणि खायचं काय, ही सगळ्यात मोठी व्यथा या शेतकऱ्याची आहे. म्हणून शासनानं पुढील काळामध्ये शेतकरी जर जगवायचा असेल, शेतकरी जर टिकवायचा असेल तर त्याचं शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे. शेतकऱ्याला मोफत खत बियाणं दिलं पाहिजे. शेतकऱ्याला जगवायचं असेल तर नुसत्या भंपक आश्वासनं आणि घोषणा देऊन शेतकऱ्याला त्याच्या बांधावर यायचं, फोटो काढायचं आणि फोटो काढून निघून जायचं. मंत्री आमदारांना एवढी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, मागच्या वेळेस मी तुम्ही बांधावर आलात, फोटो काढले, आश्वासनं दिली, परंतु शेतकऱ्याला त्याचं काय मिळालेलं नाही. पीक विमा असेल, अनुदान असेल, याच्यापासून शेतकरी वंचित राहिलेला आहे. म्हणून पुढील काळामध्ये जर तुम्हाला बांधावर यायचं असेल तर शेतकऱ्याचा आक्रोश एवढा वाढलेला आहे की बांधावर उभारलेला शेतकरी कधी हातात गोपन घेईल आणि त्या गोपनीतला दगड कधी तुमच्यावर फिरकवल ही सांगता येत नाही. हा आक्रोश थांबवायचा असेल तर शेतकऱ्याला भरीव अशी मदत द्या, ही कळकळीची आमची विनंती. नक्कीच आज शेतकऱ्याला मदतीची आस आहे आणि ही मदतीची आस त्याला मिळणार का? अरे जो हक्काचा पैसा आहे, जो विमा त्याने काढलेला आहे, ज्याचा पैसा त्याने भरलेला आहे, तो विमा सुद्धा त्याला मिळत नाहीये. आणि हीच व्यथा इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची. खरं तर या सोयाबीनचं आज नुकसान झालंय, याचा विमा सुद्धा काढलेला आहे, पण विमा कंपन्या आज कुठे आहेत हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. आम्ही सुद्धा या सगळ्या संदर्भात आता बोलणार आहोत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उभे आहोत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी आपण बोलूया. कौस्तुभजी, आज तुम्ही ऐकलं असेल
या उस्मानाबाद जिल्ह्यातले शेतकरी नेमकं काय सांगतायत? त्यांना कुठली भीक नको आहे, त्यांना हक्क हवा आहे, हक्काचे पैसे हवे. जे त्यांनी पैसे भरलेत सरकारकडे, त्या पीक विमा कंपन्यांकडे, त्या पीक विमा कंपन्यांचं नेमकं काय सुरू आहे? त्यांचे पंचनामे झालेत का? त्यांचा दौरा झालाय का? काय माहिती आहे याबद्दलची? आता जे प्राथमिक अंदाज चक्रीवादळाच्यामुळे जी अतिवृष्टी झालेली आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, तर त्याच्यानुसार प्राथमिक अंदाज आम्ही शासनाकडे सादर केलेला आहे. सुमारे 1,80,000 हेक्टर ते 2,00,000 हेक्टर इतकं प्राथमिक नुकसानीचा अंदाज आपल्याकडे लक्षात आलेला आहे. आणि त्याच्या जोडीला जनावरांचे मृत्यू 110 आणि अजूनही जे जे वाहून गेलेल्यांची माहिती आहे ती गोळा करण्यात येते आणि सुमारे 1,000 घरांची अंशतः पडझड झालेली आपल्याला लक्षात येते. तर या महत्वाच्या गोष्टींचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश आपण 29 तारखेलाच दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने पंचनाम्याची प्रोसेस लवकरात लवकर आपण पूर्ण करून घेतो. मात्र या जोडीला आपण जो महत्वाचा प्रश्न विचारला की पीक विम्याच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे, तर पीक विम्याच्या बाबतीमध्ये आज रोजीपर्यंत आता शेतकऱ्यांचे 2,00,000 इंटिमेशन्स कंपनीला सादर झालेले आहेत आणि 2,00,000 इंटिमेशन्स म्हणजे या प्रत्येक इंटिमेशनची सत्यता पडताळून पाहून त्यांना पंचनामे करायचे असतात विमा कंपनीला सुद्धा. आणि त्या पंचनाम्याच्या तिथे सुद्धा कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी पण त्यांना मदत करत असतात. तर आज रोजीपर्यंतचे त्यांनी 50,000 पंचनामे आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत आणि आम्ही आज बजाज अलायन्स या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. समक्ष चर्चा करून आम्ही त्यांना स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की 1,50,000 अर्जांची जी तुमची पंचनाम्याची प्रक्रिया आहे ही तुम्ही तातडीने पूर्ण करून घ्या. त्याला 2 महत्वाची कारणं आहेत. एक म्हणजे आता जी उघडीप मिळालेली आहे या काळामध्ये नुकसानी व्यतिरिक्त ज्या चांगल्या दर्जाचं ज्या शेंगा उरलेल्या असतील त्याची वेचणी करून शेतकरी ते विकायला घेऊ शकतो आणि मग ते करत असताना नुकसानीचे पंचनामे वेळेवर नाही झाले म्हणून काढणीची प्रक्रिया शेतकरी थांबवू शकत नाही. अगदी खरं सर, ही शेतकऱ्यांची अडचण त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये तो 72 तासांच्या अटीचा आहे की नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे इंटिमेशन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. पण जेव्हा अतिवृष्टी होते त्यावेळेस काही वेळेस लाईट नसते, मोबाईल नेटवर्क खराब असतं आणि अशा काळामुळे आपण 72 तासांची अट शिथिल करावी अशा पद्धतीने आपण स्पष्ट त्यांना सूचना दिलेल्या आहेत. अगदी खरं सर. आणि यालाच एक जोडून प्रश्न होता की मुळातच आता शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेलंय, अनेकांची घरं वाहून गेलेली आहेत, सगळं उघड्या डोळ्यांनी दिसतं आहे. मग आता जाऊन पंचनामे करून नेमकं काय त्याच्यात हासिल होणार आहे? हेक्टरच्या हेक्टर जर नुकसान झालेलं असेल तर या पंचनाम्यांची कागदपत्र पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ ठेवलं जात आहे का? असं अजिबात नाहीये. कारण मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झालेली होती त्याची प्रक्रिया सुद्धा आपण 1 महिन्याच्या आत पूर्ण केलेली होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिवाळीपूर्वीच मदतीचा पहिला हप्ता सुद्धा जमा करण्याबद्दल प्रक्रिया पूर्ण करण्याबद्दल आदेशितही केलेलं होतं. आता सुद्धा आम्हाला शासन स्तरावरून लवकरात लवकर पंचनाम्याच्या प्रक्रिया करण्याबद्दल निर्देश आहेत आणि त्या दृष्टीने आमची यंत्रणा कामाला लागली. तेव्हा पंचनामा लवकरात लवकर करू असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं. प्रशासन कामाला लागलेलं आहे, पण आज शेतकऱ्यांना आस आहे ती म्हणजे मदत नेमकी कधी. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हे सगळे शेतकरी जे आहेत ते आज ही सगळी आस लावून बसलेले आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आणखी काही शेतकऱ्यांकडे जाणून घेऊया की त्यांना आज अपेक्षा नेमकी काय आहे. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहे न्यूज 18 लोकमतवर. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या अश्रूंचा महापूर कसा सुरू आहे. आपण एका शेतात आहोत जिथं सोयाबीनचं पीक होतं, जे पुरानं सगळं वाहून गेलेलं आहे आणि जे काही शेतकऱ्याला वाचवता आलेलं होतं ते सुद्धा नुकसान झालेलं आहे, त्याला बुरशी लागलेली आहे, ते पुन्हा वापायला लागलेलं आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले स्थानिकचे प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी बालाजी आहेत. बालाजी, या पुरानं या उस्मानाबादचं किती मोठं नुकसान केलंय? कारण आम्ही उस्मानाबादचा दुष्काळ कायम तुमच्याकडून बघत आलो, पण हा ओला दुष्काळ किती मोठी जखम करणार आहे? एकूण जर बघितलं विलास सर, उस्मानाबाद जिल्ह्याची पर्जन्यमानाची कॅपॅसिटी बघितली तर 723 मिलीमीटर इतका पाऊस आहे. त्याच्यापेक्षा 135 मिलीमीटर जास्त पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यात झालाय आणि कमी काळात 24 तारखेपासून जो आजची तारीख आहे त्या 2 दिवस जर सोडले तर या 4 दिवसात एवढा भयंकर पाऊस झाला
मी जसं फील्डवरती गेलो, मी जी शेतकऱ्यांशी बोललो, शेतकऱ्यांनी एक सांगितलं 1952 नंतर असा आम्ही पाऊस पाहिला आहे. जी वाकडीची लोक अडकली होती त्यातला एक वयवर्ध शेतकरी सांगत होता, साहेब आम्ही असा पाऊस कधीच पाहिला नव्हता, फक्त आमच्या 1952ला वडिलांनी सांगितलं की एवढं पाणी आलंय. आजची परिस्थिती बघितली तर सोयाबीन, उडीद हे सगळं पूर्णपणे गेले. विशेषतः सर पहिल्यांदा मराठवाड्यात जमीन खरडून जाण्याचा प्रकार सुद्धा झालेला आहे. आता ह्या जमिनीची भरपाई शासन कसं करणार हा एक मोठा प्रश्न आहे. मोठी अनेक समस्या शेतकऱ्यापर्यंत निर्माण झाल्या आहेत. नक्कीच पहिल्यांदा नेव्हीचे हेलिकॉप्टर इथे रेस्क्यू ऑपरेशन करताना सुद्धा बघितले आम्ही. हो सर, आजपर्यंत असा महापूर म्हणजे मी, माझे वडील आणि माझे आजोबा पूर्वीपासून शेतीमध्ये उदरनिर्वाहाचं साधन म्हणूनच वापर करतात. परंतु सर तुम्ही थोडा एक अर्धा एक घंटा आधी जर तुम्ही आला असतात तर तुम्हाला ते परिस्थिती दिसली असती की या भागात वरती आणि खालती पूर्ण अंगानं पाणी आहे. या भागात जी जनावरं होती ही जनावरं मी आणि रोडवरच्या काही मदतगारांना घेऊन मी ती जनावर रोडवर आणून बांधली. इतकी भयान परिस्थिती ह्या 3 दिवसात येऊन गेली आहे. सर माझं एकच म्हणणं आहे की जी काही पोत्यातनं पायली निघणारे, पायलीतनं जे काही शेअर निघणारे, त्या शेअराचा भाव आता या व्यापाऱ्यांच्या हातात देऊ नका. आता याचा सरकारनं कुठला तरी भाव निश्चित करून आम्हाला तातडीनं याचं मदत करावी, विमा कंपन्यांना तातडीनं मदत करावी, एवढीच एक विनंती आपल्याशी करतोय. खरं तर शेतकऱ्यांचं दुःख बघा. जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात हे सोयाबीन होतं तेव्हा 10,000च्या पेक्षा जास्त भाव होता. जेव्हा शेतात ते यायची वेळ आली तेव्हा मात्र 6,000 5,000पर्यंत भाव गेला आणि आज आहे ते सुद्धा गेलं. त्यामुळे भाव तरी नेमका कशाचा करावा हा सवाल आहे. कायमस्वरूपी मराठवाडा जो आमचा आहे तो मागासलेला राहिला. शैक्षणिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, राजकीय असेल, कृषीविषयक असेल, औद्योगिकरण नाही आहे, या ठिकाणी कोणत्याही बाबी नाहीत. मात्र तरीही आमच्या इथला शेतकरी हा कुठंतरी आता संपन्न होण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होता आणि आज त्याच्या वाटेला इतकं मोठं दुःख आलं. परवाच सांगलीमध्ये, मिरजेमध्ये, कोल्हापुरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या मोठमोठ्या राजकीय लोकांना त्या ठिकाणी जायला सवड मिळाली, पण आज आमच्या मराठवाड्याकडे बघायला यांना वेळ नाही. दुर्लक्ष झालंय, फार दुर्लक्ष आहे. आमच्याकडे आजपर्यंत कोणत्याही पर्यटक स्थळं डेव्हलप होऊ दिली नाहीत, औद्योगिकरण होऊ दिलं नाही, शेतीविषयक शेतीमालावरती कुठल्याही प्रकारचं काही उत्पादनाच्या साठी करण्यात येणारं काही इंडस्ट्रीयल डेव्हलप होऊ दिली नाही. आणि मग जी ही शेती राजकीय आहे ती सुद्धा आज वाहून गेलेली वाहून आहे. गेली. खरंय, शेती सुद्धा वाहून गेलेली आहे. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाकडे एकच मागणी करायची आहे की पंचनामे आता कशाचे करता, नेमके शेतकऱ्याच्या इज्जतीचे करताय का पिकाचे करताय? कारण पीक राहिलेलं नाही आहे, जमिनीतले पीक तर गेलेच आहे, परंतु जे काही सुपीक मातीचा 3-4 इंचाचा स्तर असतो तो सुद्धा महापुरात वाहून गेलेला आहे. आमच्या आयुष्यात आजपर्यंत मराठवाड्यात असा पूर कधी पाहिला नाही आहे. तर शासनाने याची कळकळीनं विनंती आहे माझी की सोपस्कार थांबवावेत आणि भरघोस असं मदतीचं पॅकेज लवकरात लवकर जाहीर करावं आणि हक्काचा पीक विमा 100% शेतकऱ्यांना दसऱ्याच्या सणाच्या अगोदर देण्यात यावा. म्हणजे दिवाळी दसऱ्याचा सण पण शेतकरी पार करू शकतील आणि भविष्यात जे काही रब्बीचे पेरणी आहे ती पण उरकू शकतील आणि अनेक होणाऱ्या आत्महत्या टळतील, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे शासनाला. यावर्षी द्रष्ट लागण्यासारखं सोयाबीनचं पीक शेतामध्ये आलं होतं. अनेक स्वप्न आम्ही त्या सोयाबीनवर पाहिली होती, ती सर्व स्वप्न धुवून गेलीत आणि भाव पण चांगला होता. भाव पण चांगला होता. त्यामुळे आम्हाला वाटत होतं की आमचं दिवाळी दसरा चांगलं जाईल, पुढचं आमचं चांगलं होईल. आडत्याकडनं उचल आणून आम्ही सोयाबीन काढले. 4,500-5 हजार रुपये सोयाबीन बॅग काढायला आम्ही पैसे दिलेले आहेत आणि त्यानंतर साहेब हे सगळं आमचे स्वप्न सुद्धा यामध्ये धुवून गेलेले आहेत. आणि शासन म्हणतं की तिथं जावा, जिओ टॅगिंग करा. शक्य नाही साहेब, गुडघ्या एवढं पाणी आहे शेतामध्ये, कसं जायचं आम्ही तिथं, कसं पोहोचणार आम्ही तिथं? आणि तिथं पोहोचल्यानंतर रेंज मिळत नाही साहेब. मग बाळासाहेबांनी आमच्या शेजाऱ्यांनी सांगितल्यासारखं ते गोल 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 फिरतं साहेब. त्याच्यामुळं आमचं सगळं वाट लागलेली आहे आणि इथून आमचं नुकसानीतून इथून उभारीच द्यायची असेल तर हा पंचनाम्याचा फार्स त्यांनी थांबवून सरसगट शासनानं मदत द्यावी आणि 100% विमा शेतकऱ्याला द्यावा ही आमची शासनाकडे नम्र विनंती आहे सर. शेतकऱ्यांची व्यथा ऐकली असेल तुम्ही. त्यांचं म्हणणं आहे की आता गुडघ्या इतकं पाणी आहे शेतामध्ये, त्या शेतामध्ये जाऊन आम्ही कशा प्रकारचं जिओ टॅगिंग करायचं आणि कशाला हे सगळे फार्स करताय तुम्ही पंचनाम्याचे, हा त्यांचा सवाल आहे. आणि जर काही उरलंच नाहीये तर कशाचा पंचनामा, हाही त्यांचा सवाल आहे. हे साहेब ह्याच्यामध्ये नुकसानीची जी मागणी होती आहे, नुकसान किती पद्धतीचं झालंय. नुकसान पहिलं झालंय जमिनी खरडून गेलेल्या, त्या जमिनी सुपीक करायला लय मोठे कष्ट लागणार आहे, पुन्हा तेवढीच मेहनत लागणार आहे. दुसरी गोष्ट सोयाबीन पिकाचं. 3 नंबर गोष्ट अशी आहे की पाणी आज जरी पाऊस थांबला असला तरी पाणी इथून पुढं कमीत कमी 1.5 ते 2 महिना पाणी त्या क्षेत्रात राहणार आहे. सक्रातीशिवाय जमिनीमध्ये काहीही करता येणार नाही.
आणि चौथं ही पशुधन आहे. म्हशी, गाई, बैल ह्याचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे. असं 4 नमुन्याचं नुकसान झालेलं आहे. सरकारनं ह्याच्यामध्ये सोयाबीनचं, तुरीचं नुकसान तर आमच्या गेल्या वर्षीचं जे आमचं वजन झालेलं आहे, चालू भाव आहे, त्या भावानं द्यायची मेहरबानी करावी. तुटपुंजी मदत देऊन आमच्यावर उपकार करू नये. आणि माझं दोन्ही सरकारला मागणं आहे, आता तुमची चढावड दाखवा. राज्यानं म्हणावं मी ₹1,00,000 देतो, केंद्रानं म्हणावं मी ₹1,50,000 देतो. दोघं रस्त्यावर एकमेकाच्या विरोधात या आणि नुकसानी शेतकऱ्याला द्यायची, त्याच्यात शर्त लावा. ठीक आहे, अगदी थोडक्यात आपला वेळ संपलाय. आतापर्यंत आपण उस्मानाबादची ओळख पाहिली होती की दुष्काळग्रस्त आहे आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून पाहिलेला होता. हृदय पिळवटून टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या भागामध्ये घडलेल्या आहेत. आमच्या परिसरामध्ये उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या शेतीकडे पाहिलं जातं. मात्र परवाचा जो पाऊस झाला तो पाऊस अक्षरशः शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून गेला. अक्षरशः जी काही कर्ज काढलेलं होतं, कर्ज काढून शेती पिकवली. गेले 2 वर्षाचा कोरोनाचा काळ आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कसा तरी उभारी घेत होता. अशा परिस्थितीमध्ये तो पुन्हा एकदा उद्ध्वस्त झालेला आहे. हीच भळभळती जखम घेऊन आज इथला शेतकरी आज पुन्हा एकदा नाईलाज असतो सरकारच्या दारात उभा आहे. त्याच्या या जखमेवरती फुंकर घालायला कोणी येईल का? मायबाप सरकार फुंकर घालेल का? हा सवाल आहे. आज बांधावरून इथंच थांबतोय. धन्यवाद.